नमस्कार. आज हरतालिकेचा उपवास. पार्वतीनं महादेव प्रसन्न होण्यासाठी तपश्चर्या केली. गुहेत जाऊन 64 वर्षे तप केलं. झाडाची पिकलेली पानं खाल्ली आणि असा उपवास करून तिने 64 वर्षे उपवास केला. त्यावेळेस कुठंतरी महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीसोबत विवाह केला. पण आताच्या पार्वती आहे ज्या मुली, त्यांना एवढी तपश्चर्या करायची गरज नाही. त्यांना फक्त महादेव ऑलरेडी प्रसन्न आहेच, फक्त त्यांना अटी शिथिल करण्याची गरज आहे. कारण ज्या ज्या मुलींनी अटी शिथिल केल्या त्यांना त्यांचा महादेव प्रसन्न झाला आणि त्यांचे लग्न योग्य वयात योग्य वेळी झाले. ज्यांच्या अटी खूप आबाढव्य आहे त्यांना महादेव प्रसन्न व्हायला उशीर लागतोय आणि एज मर्यादा पुढं सरकत जाते. हे कलियुग आहे. कलियुगात योग्य वेळी लग्न व्हावं. आपण पार्वतीसारखं 64 वर्षे तपश्चर्या करू शकत नाही अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी. कारण 64 वर्ष आताचं वयच राहिलेलं नाही. 64 वर्षात सर्व काही संपतं. शासनाने 60 वर्षानंतर रिटायरमेंट दिलं. म्हणून आजचं हे कलियुग आहे. कलियुगात जर तुम्ही योग्य असं स्थळ पाहिजे तर तुम्हाला फक्त अटी शिथिल करा. प्रॉपर्टी, जसं पार्वतीने महादेवाकडं काही प्रॉपर्टी बघितली नव्हती. तिला एक चांगला पती पाहिजे आणि श्रद्धेने तिने तिची पूजा केली. मनोभावे पूजा केली तर भगवंत प्रसन्न होतोच. तुम्ही सुद्धा मनोभावे पूजा करा, प्रसन्न तुम्हाला निश्चित होणार. आणि आमच्या ऑफिसला या, महादेव अगदी रेडी आहे. फक्त तुमची इच्छा पाहिजे, योग्य महादेव कोणता आणि तो निवडायची तयारी पाहिजे. आणि हे जर तुम्हाला योग्य महादेव पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला येत्या रविवारी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून जो आम्ही मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्याला या. 100 महादेवांची लाईन रेडी आहे. त्यात तुमचा मनातला अनुरूप महादेव कोणता, अनुरूप जोडीदार कोणता हा तुम्हाला निवडायचा आहे. बाकी महादेव तुमच्यासाठी रेडीच आहे. सगळे अगदी प्रसन्न मनाने येणार आहे. फक्त मुलीने होकार देणं गरजेचं झालेलं आहे. आता महादेवाची निवड राहिलेली नाही. निवड ही पार्वतीची आहे. आणि म्हणून पार्वतींना सांगतो की तुम्ही या. येताना कुठलाही संकोच बाळगून येऊ नका. श्रद्धा ठेवा. घरी देवाची मनोभावे पूजा करून निघा. तुम्हाला तुमचा योग्य वर मिळेल. मी खात्री देतो. फक्त तुम्ही एकच करा. मुलगा हा निर्व्यसनी बघा, कर्तृत्ववान बघा, समजदार बघा, फॅमिली बघा. त्याच्या प्रॉपर्टीपेक्षा त्याचे गुण बघा. गुणात्मक जर महादेव पाहिजे तर तुम्हाला 100% मिळण्याची हमी. आणि जर प्रॉपर्टीवाला पाहिजे तर तोही मिळेल, पण गुणाची खात्री कमी. मग आता निवड तुमची आहे. गुणात्मक महादेव पाहिजे का प्रॉपर्टीवाला महादेव पाहिजे? निवड करा आणि सांगा. तुम्हाला जो पाहिजे तो आम्ही येत्या रविवारी देऊ.
आणि असा महादेव निवडायचा असेल तर घरी राहून जमणार नाही, पालक येऊन जमणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच यावं लागेल. जर विश्वास असेल आमच्यावर तर तुम्ही याल, आम्ही सुद्धा तुमच्या विश्वासाला पात्र ठरू, योग्य असाच वर देऊ. जर आम्हाला वाटलं हा महादेव जरा योग्य बसत नाही तुमच्या यानुसार, तर आम्ही त्याला तिथंच थांबवू, कारण तुमचीही नुकसान होणार नाही एवढी आम्ही निश्चित काळजी घेऊ. कारण प्रत्येकाला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला पती मिळावा ही आम्हालाही वाटतं. मलाही 2 मुली आहे. प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं का आपल्या मुलीला चांगला पती मिळावा, समजदार असावा, निर्व्यसनी असावा, मुलीच्या भावना अपेक्षा समजून घेणारा असावा. खाण्यासाठी जगण्यासाठी पैसा लई लागतच नाही. तुम्हाला जर शौक नसेल तर जीवन जगण्यासाठी जास्त पैशाची गरज नाही. अगदी कमी पैशात तुम्ही सुखी आनंदी राहू शकता. फक्त समाधानी पाहिजे आणि समजून उमजून घेतलं पाहिजे. म्हणून सांगतो का या तुम्ही, योग्य वर आम्ही देऊ, आम्हाला खात्री आहे. कारण 10 वर्षात आतापर्यंत आम्ही चांगलेच स्थळ दिले आणि कोणाची फसवणूक आपल्या कार्यातून झालेली नाही. पण त्यासाठी थोडासा श्रम घेणं आहे. जर पार्वतीने 64 वर्षे तपश्चर्या केली, त्यावेळेस महादेव तिला प्रसन्न झाले, तर तुम्हाला फक्त 1 दिवस मेळाव्यात यायचं आणि तुमचा महादेव निवडायचा. मग येणार असन तर 9403 41 40 87 या नंबरवर तुमचा फोटो बायोडाटा सेंड करा आणि आम्हाला सांगा का आम्ही येणार आहे, आम्हाला आमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ दाखवा. निश्चित आम्ही त्यानुसार तसं नियोजन करू, तुमच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा प्रयत्न करू. चला 2च दिवस राहिलेला आहे, तयारीला लागा, लवकरात लवकर नियोजन करा. जे कोणी पुणे मुंबईला नोकरीला असतील त्यांनी शनिवार रविवार सुट्टीच असते, शनिवारी या, रविवारी मेळावा अटेंड करा, संध्याकाळच्या ट्रॅव्हल्सना जा, पण आल्याशिवाय राहू नका. आणि महादेवांना सांगतो, पार्वती सहजी कोणालाही प्रसन्न होत नाही. तिच्यासाठी आपणही त्या योग्यतेचं पाहिजे. मग आपण जर त्या योग्यतेचं बसण्यासाठी जर आपल्याकडे काही व्यसन असेल तर जीवनात आजच त्याला सोडून द्या आणि महादेवासारखं तपस्वी बना, महादेवासारखं बना. महादेव कुणीही महादेवाच्या प्रसन्नतेसाठी तप करत नाही, कारण ती एवढी योग्यता लागते. जसं महादेवाची योग्यता होती, महादेव म्हणजे सर्वांचा श्रद्धेचं स्थान झालेलं आहे. सर्व महिला भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात. तर आपणही त्या महादेवासारखं पवित्र शुद्ध बना. निश्चित आपलीही श्री पूजा करेल, आपल्यालाही योग्य अशी पत्नी भेटेल. चला, बोलण्याच्या ओघात कळत न कळत काही चुकलं असेल, मी काय फारसा ज्ञानी नाही, एक भावनात्मक बोलतो. जर चुकला असेल तर मला क्षमा करावी. बाकी तुम्ही यावं आणि योग्य जोडीदार निवडावा हा उद्देश म्हणून मी बोललो.